आई वडिलांची सेवा केली म्हणून पंढरीश परमात्मा ही आजपर्यंत विटेवर उभा आहे. भगवान गणेशांची जन्मकथा आपण पाहिली आणि कार्तिकेय भगवंताची ही जन्मकथा. पण बाबांच्या अश्रूपासून एक झालेला आहे पुत्र, त्याचं नाव आहे जालंधर. काय नाव आहे? जालंधर. ऐका, खूप गोड कथा आहे. इंद्रदेवता आणि बृहस्पती, इंद्रदेवता आणि बृहस्पती, इंद्राला अभिमान झाला होता. कसला अभिमान झाला होता? का मी कशाचा राजा आहे म्हणे? स्वर्गाचा राजा आहे, स्वर्गाचा. म्हणून बाबांकडे येत होता, पण अभिमानात येत होता. कोण? इंद्र. की मी स्वर्गाचा राजा आहे, माझ्याकडे स्वर्ग आहे, म्हणून अभिमानात येत होता. बाबांच्या जसं कैलासाच्या गेट मध्ये आला, बाबांना कळलं होतं यो अभिमानात येतो. कारण बाबांना अभिमान चालत नाही. मी काय केलं, किती केलं, बाबांना अभिमान नकोय, दाखावा. पण आपल्याला त्याच्याकडून काहीतरी प्रेरणा भेटत असेल तर दाखवणं साहजिक आहे. तुम्हाला जर आज तुम्ही अन्नदान करतात, एवढं सुंदर अन्नदान करतात, याच्यात अभिमान म्हणून सांगण्याची गोष्ट नाही, पण तुम्हाला प्रेरणा भेटावा त्यांच्याकडून. काय प्रेरणा भेटावा? की अन्नदान करते बघा, आज असणारे जे अन्नदाते आहे आजचे, हे कथा तर आपली मागच्या वर्षापासून चालू आहे, बरोबर. पण यांचं अन्नदान 5-6 वर्षापासून चालू आहे. कीर्तन करायचे आणि प्रसाद बनवायचे, बरोबर आहे ना. याच्यामध्ये सांगण्याचा म्हणजे अभिमान म्हणून नाहीये, पण याच्यातून प्रेरणा भेटावी की भगवंतासाठी काहीतरी दान केलं तर आपल्याला आणखीन भगवंत मोकळ्या मनाने देतो. आज मी तुम्हाला त्या दिवशी वाक्य वापरून गेलो, तुम्ही भगवंतासाठी आज 1000 रुपये वर्गणी दिली अथवा 500 दिली किंवा 5000 दिली, तर भगवंत तेवढं तुम्हाला कुठं देऊन जाईल काही सांगता येणार नाही. आरामशीर देईल. तुम्ही म्हणाल महाराज नाहीच दिले तर, पण कमीत कमी भगवान पिनाकेश. पण जसा भगवंताकडे आला तर इंद्राकडे एवढा अभिमान, बाबांच्या फक्त गेट मध्ये आला, बाबांना कळलं होतं अभिमान मध्ये आला, तर बाबांना लगेच तिथं असं द्वारपालाचं रूप धारण केलं. काय केलं? द्वारपालाचं रूप धारण केलं आणि दरवाजातच अडवलं. तुम्ही कोण म्हणे, कुठे चाललात? कोणी रूप धारण केलं? भोले बाबांनी. तिथं अडवलं तर त्यांनी सांगितलं, कोण? मला ओळखलं नाही का? काय होतं बरेचशा वेळेस कोणी मोठे लोक आले का, गडबड काय होते, आपण जर त्यांना विचारलं तुम्ही कोण, त्यांचा त्याच्यात लय मोठा अपमान असतो. काय? मोठे लोकांना वाटतं आम्हाला यांनी परिचित असावा. आता इंद्रा जसे बाबाच होते, ते बाबांना माहिती होतं हा अभिमानात येतो. बाबा म्हणे तुम्ही कोण? तो म्हणे मी कोण? मी स्वर्गाचा राजा आहे, स्वर्गाचा राजा. आणि आवाज कसा देतो इंद्र? ओ भोलेनाथा. आता इतके दिवस बाबा म्हणत होता, काय आता काय म्हणतो? ओ भोले बाबा कुठे या, मी आलो, मी इंद्र. बाबा म्हणे गड्या याच्यात लयच अभिमानी, तिथंच उभा ना बाबा. पण हा कुठं आवाज येतो? मधी. बाबा मी आलो, मी आलो मी. तर ते म्हणे बाबा मध्ये ध्यान करू लागले, मध्ये जाऊ नका नका म्हणले. तो म्हणे मी इंद्र इंद्र. ते म्हणे जाऊन देणार नाही. महाराज इंद्रानं काहीच विचार नाही केला, तसं खडग काढम बाबाच्याच डोक्यात मार. कोणा? इंद्रानं बाबाच्या डोक्यात खडग मारलं. बाबा क्रोधित झाले. बाबांनी आपल्या स्वयंरूपामध्ये आले. इंद्रा तुला कसला अभिमान आहे स्वर्गाचा? तुला मी शाप देतो इंद्रा, की तुझ्या स्वर्गाचा अभिमान बाळगितो ना, ही तुझी खुर्ची नेहमी डगमगती राहील. जो कोणी 100 यज्ञ करीन, जो कोणी 100 यज्ञ करीन, तो ह्या इंद्राच्या खुर्चीवर, तुझ्या खुर्चीवर बसन. इंद्राला शाप दिला. त्या क्षणाला इंद्र शरण आला बाबांना. काय? बाबांना शरण आला. बाबा बाबा मला माफ करा. पण बाबा इंद्र सोबत कोण होता? आणखीन बृहस्पती. बाबांनी सांगितलं तू अभिमानात आला ना, म्हणून तुझी खुर्ची कशी राहील? नेहमी डगमगती राहील. पण जो बृहस्पती होते का, बृहस्पतींना शाप दिला.
कारण तुम्ही सोबत होते तरी बाबांनी शाप दिला. कारण अभिमानात दोघं पण आले होते ना. काय शाप दिला की तुम्ही पण धरतीवरती वृक्ष होऊन पडशान म्हणे. पण कोणतं वृक्ष? एकाच फाटीला फळ येतं असं वृक्ष. मग ते कोणतं वृक्ष? केळीचं वृक्ष. काय बृहस्पतीला काय शाप दिला? एकाच याला केळी लटकतात ना पुढं. सांगितलं की तुम्ही केळीचं वृक्ष होऊन पडशान. आणि बाबांनी सांगितलं हे केळीचं वृक्ष तुमचं वृक्ष जे घरापुढं लवील आणि तो जो कोंब येतो ना बाहेर, त्या केळीच्या कोंबाचा जो आवाज ऐकल तिथं नेहमी क्लेश आणि वाद तंटा चालू असते. म्हणून केळीचं वृक्ष आपल्या घरापुढं लावायचं, एकदम घरापुढं नाही लावायचं. हे शाप दिलेला आहे. आणि बृहस्पतीला दिला आणि इंद्र देवतांना पण दिला. पण झालं काय? बाबांनी हा शाप दिला पण बाबा क्रोधित झालेले होते. बाबा काय झाले होते? क्रोधित. बाबा क्रोधित झाले तर बाबांच्या तिसऱ्या नेत्रापासून क्रोधित झाले. नारद महर्षी लगेच तिथं धावत पळत आले आणि बाबांच्या तिसऱ्या नेत्रापासून एक अश्रू पडलं हातावरती. काय पडलं? अश्रू पडलं. आणि ते अश्रू नारद महर्षींनी झेललं. नारद महर्षींना काही हाताला एवढा बाबांचा अश्रू आहे सहन होईना म्हणून ते समुद्रात टाकलं. समुद्रात अश्रू टाकलं आणि तिथून एक समुद्राला पुत्र झाला. तिथून एक पुत्राचा जन्म झाला. त्याचं नाव होतं जालंधर. लक्षात येतं ना? बोलो पिनाकीश्वर भगवान की जय. बाबांचं अश्रू घेतलं नारद महर्षींनी आणि ते समुद्रात टाकलं. समुद्रातून मग एक पुत्र जन्माला आला होता. त्याचं नाव मग नामकरण विधी करायचा. काय करायचं होता? नामकरण विधी. पहिलं नाव ठेवण्यासाठी तुम्ही काय वाटायच्या आई? पहिलं पान ते वाटायचं ना, माझ्या पोराचं नाव ठेवायचं, माझ्या पोराचं नाव ठेवायचं. पण आता नाव पण कशी ठेवितो आपण? आता काही तसं राहिलं नाही. गोट्या पिंट्या. कमीत कमी देवाचं नाव ठेवा. आजामेळ ब्राह्मणाचा उद्धार झाला. पोराचं नाव फक्त नारायण होतं. मरत्या क्षणी फक्त आजामेळ ब्राह्मण काय करत होता? नारायणा मला पाणी पाज, ए नारायणा मला पाणी पाज, एवढ्या शब्दांना बोलत होता. कोण? आजामेळ. पण एवढं बोलत असताना तिथं त्याचं शरीर सुटलं आणि तिथं यमराजे घ्यायला आला. कारण खूप पापी होता, दुराचारी होता. काय होता? खूप पापी दुराचारी होता. तिथं त्याला घ्यायला कोण आलं? यमराजे. पण तिथं लगेच देवदूत आले. त्यांनी सांगितलं की हे आमचं गिराईक आहे. यांनी मुखामध्ये नामस्मरण केलं म्हणजे नारायण नारायण. म्हणून मुलांचं नाव काय ठेवलं पाहिजे? देवाचं नाव ठेवलं पाहिजे. चांगलं नाव ठेवा. त्या निमित्ताने तरी देवाचं नाम मुखामध्ये येतं. पण झालं काय? इथं आता यांचं नामकरण विधी ठेवायचं. मग बोलवायचं कोणाला? ब्रह्मदेवाला बोलवलं. ब्रह्मदेवाला नाम ठेवण्यासाठी बोलवलं. ब्रह्मदेव आले आणि ब्रह्मदेव आले तसं म्हणे मांडीवर घेतलं लेकरू. काय? त्या लेकराला मांडीवर समुद्र देवतांनी दिलं आणि ते मांडीवर घेतलं. मांडीवर घेतलं त्याला ते लेकरू बी खोडीचंच होतं बरं का. त्याला मांडीवर घेतलं. त्यांना बाबाची ब्रह्मदेवाची दाढी पकडली. दाढी सोडीना ना. लेकराचं कसं राहतं? एकदा घट्ट पकडली, एकदा मूठ का पुन्हा सोडीत नाही. मग आई त्याला ते घट्ट मूठ पकडीत म्हणून आई त्याला इथं काय करते? काजळाचा टिपका देते हातावर. आणि ते पोरगा म्हणतं आई अगं हे काय? आई म्हणते भाऊ पैसा आहे पैसा. त्या लेकराला तेव्हापासून सवय पडते काळा पैसा दाबायचा. त्याला कळत कोणता? काळा पैसा. आता इथं त्यांनी काय केलं? त्या बाळांना घट्ट दाढी पकडली. कोणाची? ब्रह्मदेवाची. ब्रह्मदेव म्हणतात अरे सोड सोड. कसलं सोडित? मग ब्रह्मदेवाला क्रोध आला आणि ब्रह्मदेवाने त्याला शाप दिला. काय शाप दिला? ए बाळा मी याला शाप देतो म्हणे. काय?
समुद्र देवताला म्हणे याला मी शाप देतो की हा काय होईल, राक्षसी वृत्तीचा होईल म्हणे, राक्षसी वृत्तीचा. आहे तर भोले बाबांचा पुत्र, पण कसा होईल, राक्षसी वृत्तीचा. मग राक्षसी वृत्तीचा होईल म्हटल्यावर आले, शरण आले. कोण, समुद्र देवता शरण आले. बाबा माझ्या पुत्राला क्षमा करा. क्षमा करा म्हटल्यावर ते म्हटले तुझ्या पुत्राला माफी तर नाही, परंतु आता ह्यो तर राक्षसी वृत्तीचा राहील आणि भोले बाबांच्या हाताने मरण म्हणे. कधी मरण, भोले बाबांच्या हाताने मरण म्हणे, दुसऱ्याच्या हाताने मरणार नाही. आता राक्षसी वृत्तीचा म्हणून असणार समुद्र देवता म्हणे नाही बाबा त्याला माफ करा. म्हणून एवढं सांगितलं. पण म्हणे त्याची जी पत्नी राहील ना, मग कुणाची, त्याचं नाव ठेवलं क्रोधामध्ये जालंधर. काय ठेवलं, त्यांना जाम पकडलं, त्याला जालंधर नाव ठेवलं. कोणी, ब्रह्मदेवाने जालंधर नाव ठेवलं आणि सांगितलं याला जी पत्नी भेटन ना ती पतिव्रता भेटन. पतिव्रता कशी पत्नी भेटल म्हणे, पतिव्रता. आणि ती पतिव्रता आहे अशी पतिव्रता भेटन, आणि ती जोपर्यंत पतिव्रता राहील तोपर्यंत जालंधरला कोणीच मारणार नाही. हे ब्रह्मदेवाने आशीर्वाद दिला. कोणता आशीर्वाद दिला, जालंधरला पत्नी भेटन पण ती काय राहील, पतिव्रता. आणि ती जोपर्यंत पतिव्रता आहे तोपर्यंत जालंधरला कोणीच मारू शकत नाही, आशीर्वाद दिला. महाराज जालंधरचं तेच झालं. काय, जालंधरचं तेच झालं. जालंधर मोठा झाला, त्याचा विवाह झाला आणि त्याला पत्नी भेटली कोण, पतिव्रता. तिचं नाव होतं रुंदा. काय नाव होतं, रुंदा. ती जालंधरला पत्नी भेटली. ती पत्नी भेटली तर ती होती पतिव्रता. ती पतिव्रताच भेटली, ब्रह्मदेवाचा आशीर्वाद होता ना. तर पतिव्रता भेटली, पण जालंधरनी राक्षसी वृत्तीचा होता, शाप दिलेला होता. तर याने काय केलं, खूप देवी देवतांना परेशान करायला लावलं. काय करायला लागला, देव देवतांना परेशान. कारण ती पतिव्रता आहे, त्याला कोणीच मारू शकत. जोपर्यंत ती पतिव्रता आहे तोपर्यंत कोणीच मारणार नव्हतं त्याला. काय, जोपर्यंत ती पतिव्रता आहे तोपर्यंत. कारण पतिव्रता ही काय, तिची देवावर पण सत्ता तयार होती. तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता, जे हो, तुका म्हणे पतिव्रता, 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 तुका म्हणे पतिव्रता. देवा वरी सत्ता, देवा वरी सत्ता, तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता, ओ तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. कारण ही पतिव्रतेची ख्याती आहे. बोलो पिनाकेश्वर भगवान की जय. पतिव्रतेची ख्याती काय आहे, तिची देवावर सत्ता तयार होती, देवावर सत्ता. जालंधर काहीच नव्हता करत, जालंधर काहीच नव्हता, त्याने कोणती तपश्चर्या केली नाही, काहीच केले नाही. पण जालंधरला फक्त त्याची पत्नी ही काय होती, पतिव्रता. तुम्हाला पतिव्रतेचे लक्षण सांगू का. पतिव्रता म्हणजे ती पतीची कधी निंदा ऐकून घेत नाही मुखाने, जी पतीची कधी निंदा ऐकून घेत नाही, जी पतीला कधी अभद्र शब्दात बोलत नाही, ती कोण आहे, पतिव्रता. आणि जी सेवा करते पतीची ती पतिव्रता. एकदा काय झालं, एक जणीन शेजारणीकडे गेली. कशासाठी, दही मागण्यासाठी शेजारणीकडे गेली
तिला आवाज दिला, ए हंसा काकू, अगं मला दही दे म्हणे. दही काय दे? दही दे म्हणे. आणि तेवढ्यात ती हंसा काकू काय करीत होती? मुसळामध्ये मिरच्या कांडत होती. कोण? हंसा काकू. आणि ही शेजारी गेली आणि ही म्हणते, हंसा काकू मला दही दे दही. तेवढ्यात ती हंसा काकू असं कुटीत होती का? मुसळामध्ये तसं ते मुसळ होतं का? ते तसंच वरती ठेवलं. त्याला सांगितलं, ए थांब रे. आणि ते मुसळ तसंच थांबलं. आता हे मुसळ थांबलं. हिना पाहिलं म्हणे हे मुसळ थांबलं कसं गड्या? तिनं ते दह्याकडे लक्षच नाही. दही घेतलं आणि तिला म्हणे, का ग हंसा काकू हे नेमकं मुसळ थांबलं कसं वर? ते म्हणे, अगं काय नाही, त्याच्यासाठी पतीची काय करावं लागती म्हणे? सेवा करावं लागती, पतिव्रता राहावं लागत, तेव्हा हे मुसळवर थांबत. हिनं तर सगळं ऐकून घेतलं. काय काय? ती म्हणे, अगं काय करावं नाही लागत, जेवण लागलं का टायमावर जेवण द्यायचं, पाणी लागलं का पाणी द्यायचं, लय हातपाय दुखले का दाबून द्यायचे. ही काहीच बोलली नाही. मी घरी जाऊन ट्राय करीन म्हणून. काय? ही जशी घरी गेली आणि तिनं लगेच बाकी काहीच विचार नाही केला. तिच्या नवऱ्याला सांगितलं, हे बघा आता तुम्ही बाहेर जा. काय करा? बाहेर जा आणि मला दही मागायला या म्हणे. दही मागायला या म्हणे. तो म्हणे, झालं काय तुला? नाही पण म्हणे असं नका करू. एकदा काय करा, तिला आठवलं हंसा काकून काय काय सांगेल होतं. तिनं लगेच काय गेली, घरात गेली, लगेच ताट वाढून आणलं आणि जेवायला बसत. तो म्हणे, आई बाई मला भूक नाही ना. पण ती म्हणे, नाही नाही जेवण करास. करतो का दांडा मारू? हा काय म्हणे, जेवण करता का टाकू दांडा? तो म्हणे, बाई करतो. आता हंसा काकून तुला काय सांगितलं काय माहिती नाही. परत गेली आणि तांब्या भरून आणला, पाणी प्या म्हणे. तो म्हणे, अरे मला ताण नाही ना. पण नाही नाही म्हणे, पाणी प्या. महाराज एवढं पाणी पाजलं जेव्हा त्याच्या म्हणे त्याला झोपा पाय दाबले त्याचे. तो म्हणतो, हिला झालं काय नेमकं, येड्यावानी कमून करून राहिली काय? ऐकना ना ती म्हणायची, तुम्ही हे पाणी नाही पेले तर दांड्यानं हानी. आणि ते झालं काय? आणि आता म्हणे जा म्हणे बाहेर. काय म्हणे? बाहेर जा आणि मला दही मागायला म्हणे. दही मागायला काय करावं? आणि तिनं तरी लहान गेलो होतं मुसळ. हिनं तिच्यापेक्षा डबल घेतलं. काय? डबल मुसळ घेतलं आणि मिरच्या काढण्यात. ते तिकडून आवाज येतो, ए पिंट्याची आई, अगं मला दही दे दही. आणि ते मध्ये यायला लागलं. हिनं तिनं आणखीन मोठं दाट गेलं होतं. ही काय म्हणते, थांबरेवरती वरती फेकलं, पडण डोक्यात कळते का? का बरं? कारण ही काय करीत होती? फक्त पतिव्रतेचं सोंग करीत होती. पतिव्रता होती का? नाही. पतिव्रतेसाठी ती रुंदा होती का ती पतिव्रता होती? रुंदा काय होती? पतिव्रता होती. पतिव्रतेची ख्याती म्हणजे अपरंपार आहे. पण पतिव्रता कशी असावी? तिच्या चित्तामध्ये सतत शरीराना पतिव्रता आणि मनाना पण पतिव्रता. एका वेश्याचं आणि पतिव्रतेचं घर समोर समोर होतं. वेश्याचं आणि पतिव्रतेचं घर समोर समोर होतं. पण ज्यावेळेस ती नेमकं वेश्या काय करायची? पतिव्रतेचं ध्यान करायची. लक्ष द्या. बोल पिनाकेश्वर भगवान की जय. वेश्या काय करायची? पतिव्रतेचं ध्यान करायची. आणि पतिव्रता काय करायची? दिवसभर वेश्याचं ध्यान करायची. ही वेश्या कशी राहती, किती वाईट वागती, ही पतिव्रता ध्यान करायची. आणि जी वेश्या होती का ती विचार करायची की बाई ही पतिव्रता किती चांगली आहे, किती पतीची सेवा करते, किती चांगली राहती. ती असं चिंतन करायची. असं चिंतन करायला लागली. ज्यावेळेस दोघीला सोबत मरण आलं ना, सोबत होती तर पतिव्रता, पण तिला घ्यायला आले यमराजे. आणि जी वेश्या होती तिला घ्यायला आले देवदूत. म्हणे असं कसं झालं? ते म्हणे आमचं गिरे गेले पापी म्हणे. ते म्हणे नाही ही जरी पापी आहे पण हिच्या चित्तामध्ये काय होतं?
पतिव्रता होतं. आणि जी पतिव्रता आहे हिचं चित्त सगळं कशाने भरेल होतं म्हणे, पतिव्रतेच्या विचारानं भरलं होतं, म्हणून हिला नरकात जावं लागलं. तेव्हा मन संकल्पाची पापे न जाये तीर्थाची या बापे. तीर्थाचा बाप पण घालीत नाही हे मनानं केलेलं पाप. एकदा शरीराकून घडलेलं पाप तीर्थ घालू शकतं, पण मनानं केलेलं पाप घालू शकत नाही. तेच झालं तर तिकडं रुंदात आपलं पातिव्रत्य पूर्ण, आणि जालंधर हा देवतांना त्रास देऊ लागला. कोण? जालंधर देवतांना त्रास देतो. पण आता याला मारायचं कसं? जोपर्यंत रुंदाचं पातिव्रत्य भंग होत नाही, जोपर्यंत रुंदाचं पातिव्रत्य भंग होत नाही तोपर्यंत मारणार कसं? अण्णा झाकी झाली का? पहा बरं. आता इथं बाकीचे देवता विचार करू लागले, सगळे बाबांकडे जाऊ लागले. बाबा, अहो बाबा, हे जालंधर काय करतो? खूप परेशान करू लागला. जालंधर काय करतो? खूप परेशान करतो. बाबांना प्रार्थना करू लागले. सगळे देवता बाबांना प्रार्थना करतात, बाबा अहो हा जालंधर खूप परेशान करतो, याला तुम्हाला मारणं. याला वरदान काय आहे का फक्त कोण मारीन? भोलेनाथ मारीन. असं वरदान घेईल होतं. पण ह्या जालंधरने जीवनात काहीच केलं नाही. काही जण असेच असतात. आता जर एखाद्याला म्हटलं ना मी, हो चला ना कथा कीर्तनाला चला ना, ते म्हणते नाही नाही महाराज, आमचा घरचा एक माणूस स्पेशल सोडेले. कोण? तुम्ही स्पेशल सोडेले म्हणते, एक स्पेशल. आता सोडायला ते काय? हा ना, नाही आता घरी आईला विचारलं होतं कोणीतरी, म्हणे तुमचं पोरग कुठे? म्हणे पोरग. ती म्हणे आम्ही देवाला सोडेले, देवाला. कोण? मला. काय सोडेले? मी बोकडे आहे का? माझ्यावर घेतलं कशा हसा द्या. देवाला काय सोडित असते? काहीतरी प्राणी वगैरे सोडते. पण आई काय म्हणे? देवाला सोडेले म्हणे. लक्ष देऊन ऐका की कर्म हे ज्याचं त्यालाच करावं लागतं. वेळ आहे का? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो. ओम नमः शिवाय. एक मिनिट पाठवा. ओम नमः शिवाय बोलो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो. ओम नमः शिवाय. लांडकर ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो. ओम नमः शिवाय.
बोलो पिनाकेश्वर भगवान की ज्यावेळेस असणार तिथं आता सर्व देवता भगवंताला अहो बाबा त्या जालंधरला मारायचं, त्याने खूप असा त्रास दिला. बाबांनी सांगितलं जा नारद महर्षी त्याला आवाहन करा युद्धासाठी. पण बाबा त्याची असणारी पत्नी ती पातिव्रता आहे, पतिव्रता ती जोपर्यंत ती पतिव्रता आहे ना तोपर्यंत त्याला कोणीच मारणार नाही. बाबांनी नारायण भगवान नारायण म्हटले बाबा फक्त त्याला बोलवा, बाबा फक्त त्याला युद्धासाठी निमंत्रित करा. बाबांनी निमंत्रित केलं आणि भगवान नारायण म्हणे मी जालंधरचं रूप धारण करून त्या रुंदाचं पातिव्रत्य भंग करतो. कोण म्हटलं? भगवान नारायण म्हटले त्या रुंदाचं पातिव्रत्य मी भंग करतो. म्हणून असणार इकडं जालंधरला निरोप पोहोचवण्यात आला. जालंधर राजे तुम्हाला बाबांनी युद्धासाठी निमंत्रित केलं. जालंधर क्रोधात निघाले. जसे जालंधर निघाले बाबा पूर्णपणे सज्ज आहे. जालंधर इकडे योद्धा दम्माना निघाले, दम्माना थोडेसे आणि असणार इकडं भगवान नारायणाने जालंधरचं रूप धारण केलं आणि रुंदाकडे गेले आणि रुंदाला सांगू लागले. भगवान नारायणाने जालंधरचं रूप धारण केलं आणि रुंदाला सांगू लागले रुंदा अगं ऐक, मी असणार भगवान भोले बाबांना हरवलं म्हणे. इकडे भगवान नारायण बोलतात, कधीकडे ध्यान द्या की मी भोलेनाथांना हरवलं. म्हणून वृंदाला अभिमान वाटला की माझ्या पतीने साक्षात भोलेनाथाला हरवलं. म्हणून असणार वृंदाने पूजाचं ताट घेतलं आणि जो भगवान नारायण जालंधरचं रूप धारण करून आले होते त्यांना पती म्हणून त्यांचं पूजन केलं. इकडं पूजन सुरू होतं आणि इकडं भोलेनाथांचं आणि ओरिजिनल जालंधरचं युद्ध सुरू होतं. भयंकर असं युद्ध चाललं. बाबांनी असं मारता मारता जालंधरला धडक दिली, तसा जालंधर खाली पडला आणि इकडे रुंदाचं पातिव्रत्य भंग झालं. इकडे भगवान नारायणाने जालंधर पुन्हा उठला आणि जालंधर बाबांसोबत लढायला लागला. शूरवीर होता जालंधर. जोपर्यंत रुंदा पतिव्रता होती तोपर्यंत इकडे जालंधरला कोणीच त्याचं काही बिघडू शकत नव्हतं. पण जसा इकडे जालंधरने भगवान नारायणाला पती म्हणून स्पर्श केला, इकडे बाबांनी काहीच विचार न करता जालंधरला त्रिशूळाने त्याचा म्हणून धडा बघून शिर वेगळं केलं आणि जालंधर मरण पावला. बाबांनी त्याच्या छातीवर पाय ठेवला आणि त्रिशूळ असा लावून धरला आणि जालंधरचा तिथं मृत्यू झाला. बोले काशी विश्वनाथ भगवान की. असा जालंधरचा वध झाला. पण झाला कधी? ज्यावेळेस रुंदाचं पातिव्रत्य भंग झालं. जाऊ द्या, झाला तुमचा शो, जास्त वेळ नाही ना. नव्हता कुठपर्यंत? जोपर्यंत रुंदाचं पातिव्रत्य भंग होत नाही. परंतु झालं काय? इकडं रुंदाचं जालंधरचं रूप धारण केलं भगवान नारायणाने. कोणी रूप धारण केलं? झोपलं तर नाही ना? तो जालंधर तिकडं नाही पळाला खरं. तो काही इथं भगवान नारायणाने जालंधरचं रूप धारण केलं. कारण जोपर्यंत रुंदाची पातिव्रत्य भंग होत नाही तोपर्यंत जालंधरला कोणीच मारू शकत नव्हतं. जसे भगवंत आले, जालंधरचं रूप धारण केलं, फक्त पती म्हणून स्पर्श केला. काय केला? पती म्हणून फक्त स्पर्श केला. त्या क्षणांना तिचं पातिव्रत्य भंग झालं आणि जालंधरला इथं मारलं. जालंधर मरण पावला. पण महाराज तिकडून एक असणारा दूत पळत आला. राणी साहेब, अहो आपले
राजे बाबांनी भोलेनाथांनी जालंधर राजाला मारलं असं कळत्या क्षणी वृंदाने काहीच विचार नाही केला. वृंदा म्हणे मग हे कोण आहे? म्हणे हे भगवान नारायण आहे. वृंदाने शाप दिला, ओ नारायणा तुम्ही माझं पातिव्रत्य भंग केलं, तुमची बुद्धी जड झाले होते ना, जा मी तुम्हाला शाप देते, तुम्ही धरतीवरती दगड होऊन पडशान. भगवान नारायणाला शाप दिला. तशी भगवान नारायणाने सांगितलं मला तुझा शाप स्वीकार आहे. पण भगवान नारायणाला क्रोध आला. ए वृंदा ऐक, तू शाप दिला ना, अगं मी चांगल्यासाठी रूप धारण केलं कारण राक्षसाला मारायचं होतं, पण मी पण तुला शाप देतो की तू पण धरतीवरती वृक्ष होऊन पडशील. तिला शाप दिला तू वृक्ष होऊन पडशील आणि तिनं शाप दिला बाबांना नारायणाला तुम्ही दगड होऊन पडशान. महाराज दगड होऊन पडशान जसं पण त्या वृंदाच्या मनात आलं की माझे पती झाले पण होते तर कोण झाले होते? भोले भगवान नारायण झाले होते, देव झाले होते. मग देव झाले तर तिला पुन्हा तिचा क्रोध जसा शांत झाला, तिचा क्रोध जसा शांत झाला तर ती भगवंताला शरण आली. भगवंता मला माफ करा नारायणा, माझ्याकडून शाप मी माझा वापस घेते. भगवंताने सांगितलं वापस घेऊ नको. मग म्हणे तुम्ही दगड होऊन पडशान, परंतु गंडकी नदी मधला एक कंकर तुम्ही शालिग्राम होशान. हे भगवान नारायणांना त्या वृंदांना पुन्हा सांगितलं, आशीर्वाद दिला. गंडकी नदी मधला मग कंकर कोण आहे? भगवान नारायण, भोले बाबा नाही बर का. कोण आहे? भगवान नारायण आहे. नारायण भगवंत मग तुळशीमध्ये आपण तिथं का ठेवतो ना आपण शालिग्राम. आणि वृंदा बोलते भगवंताला, प्रभू जो त्या गंडकी नदी मधला शालिग्राम घेईल आणि पूजासाठी ठेवील त्याला कुठल्या मंत्राची किंवा काही अभिषेक करण्याची गरज नाहीये म्हणे. का? कारण त्या गंडकी नदी मधला कंकर तुमचा त्याच्यामध्ये वास राहीन हे वृंदाने असणारा शाप देले. पण कस काय दिला? ती कोण होती? पतिव्रता होती. पण तिना जसा शाप दिला भगवंतानी तिला दिला होता. काय? तू धरतीवरती काय होऊन पडशील? काय होऊन? वृक्ष होऊन पडशील. वृक्ष होऊन पडशील तर भगवंताला ही दया आली. तर भगवंत तिला बोलतात की वृंदा तू वृक्ष होऊन पडशील, पण कोणतं वृक्ष? बऱ्याच जणींना माहिती. कोणाला माहिती आहे? हा, तुळस हे वृक्ष होऊन पडशील. म्हणून आपण काय म्हणतो? तुळशी वृंदावन म्हणतो ना. ती वृंदा ती जालंधरची पत्नी आहे. तिला सांगितलं तू तुळस होऊन पडशील. काय सांगितलं? तू तुळस होऊन राहशील. पण भगवान नारायण तिला आशीर्वाद देतात की जो ज्या घरामध्ये तुझं पूजन करीन, जो तुला घरापुढे जो त्याचं तुझं पूजन करीन त्याच्या घरामध्ये तुझी सवत नांदन. काय म्हणे? आता वृंदाची सवत आता इथं पत्नी म्हणून स्वीकार केलं ना. काय? भगवान नारायणाने पत्नी म्हणून स्वीकार केलं म्हटल्यावर काय म्हणे की तुझं जिथं पूजन होईन तिथं तुझी सवत नांदन. म्हणजे कोण? आता भगवान नारायणाची पत्नी झाली नव्हती, मग नारायणाची बायको कोण आहे? हा, मग लक्ष्मी. मग तिथं कोण नांदन? सवत. आपल्या सवतीचा मेळ नसन, पण तिथं मेळ आहे. सांगितलं म्हणे जो तुझे घरापुढं तुळस हे वृक्ष लावील, जिथं तुझं पूजन केल्या जाईल तिथं कधी लक्ष्मीची कमतरता पडणार नाही. आणखीन सांगितलं की म्हणे जो तुझीवाली पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करील त्याला कधीच यमराजा स्पर्श करणार नाही. जो गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतो त्याला कधीच यमराजा स्पर्श करत नाही. मग आता मागच्या वर्षी आपले काही झाले होते 25 माळकरी. आता नवीन कोणाला माळी घालण्याची इच्छा आहे? माळी माझ्यातर्फे असेल नवीन.
2 3 4. इकडे पुरुषांमध्ये हा फटाफट आपल्याला लवकर लवकर, वेळ नाही एवढा आपल्याला. ऑक्सिजन देणारा वृक्ष आहे. ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असते त्याला कधीच अटॅक येत नाही. मग आता कोणाकोणाला घालायचे? वाढले ना हात, फक्त मरायची भीती म्हणून घालायचं, बाकी मनामध्ये. आणि आणखीन तुम्हाला सांगू का, आपल्या घरापुढं तुळस असावा. तुळशीला पाणी दररोज कोण घालतं? वरती हात करा. दररोज तुम्ही नाही घालीत का? वा, एवढे 5-6 जण त्यांच्याकडे सोपवलेलं आहे गंडे. जेव्हा तुला घेऊन मग कळा. कारण तुळशीला बाकी सगळ्यांनी पाणी घालायचं, दररोज तुळशीला पाणी घालायचं. एवढं काम जड आहे का? नाही. पण तुळशीला पाण्यात घालायला आपल्या इथं एक आहे, तिथं ती इकडं तुळशीला पाणी घाली ती, इकडं चहा ठेवी ती. अर्ध चहा कड पाहती ना अर्ध पाणी होती ती. कुठं? तुळशीला. तुळशीला पाणी घालत असताना तुम्हाला सांगून जातो, बाबांना अर्घ्य देत असताना, तुळस मातेला पाणी घालत असताना आणि सूर्याला अर्घ्य देत असताना, सूर्य भगवंताला अर्घ्य देत असताना लोटा जो असतो ना, लोटा, त्याला अंगठ्याचा स्पर्श नसतो करायचा. कसला? लोटा घ्यायचा हातामध्ये आणि ज्या भगवान सूर्यनारायणाला तुम्ही अर्घ्य देतात ना, तर त्या धारीमधून सूर्यकिरण दिसावा आपल्याला. काय दिसावा? सूर्यकिरण दिसावा. तुळस मातेला पाणी घालत असताना असं घेतलं उगाच जीवरावल्याने नाही घालायचं, घालूच नको. मग तू सरळ दोन्ही हाताने अंगठा न लावता लोटाला त्या तुळशीला पाणी घालायचं आणि सूर्य भगवंताला अर्घ्य देत असताना त्या धारीमधून सूर्य किरण पाहिजे. मी मागच्या वर्षी हे सांगितलं आणि एका जणी सिद्ध चहा घ्यायला गेलो होतो. चहा दूध घ्यायला गेलो 10 वाजता, पण ते होते थोडेसे पावसाळ्याचे दिवस, आबळ आलेलं होतं. 10 वाजता गेलो, तिची आंघोळच व्हायला नव्हती. म्हणलं का ग बाई, कमून आंघोळ नाही झाली? म्हणे बाबा तुम्ही म्हटले होते का त्या धारीमधून सूर्यकिरण दिसावं, पण आज आबळ आहे, मला किरणच दिसले, मी झोपून राहिले होते. अहो पहिले लोक अगोदर उठायचे आणि सूर्य उदय व्हायची वाट पाहायचे, आणि आता सूर्यांची वाट पाहतो कधी उठती नाही. काय हा बदल झाला. पण सूर्य भगवंताला अर्घ्य द्यायची, दररोज अर्घ्य देणार. कोण कोण देणार? आता वरती हात करा. आणि तुळशीला पाणी घालणार. एवढ्या नवीन आहे ना तुम्ही का सगळे एवढे दररोज घालणार ना? सगळ्यांनी सूर्य भगवंताला अर्घ्य द्यायची. आणि एक ज्यांना ऐका, ज्यांना कोणाला नंबर आता चष्मा लागायचं भीती असेल ना, त्यांनी एकच काम करायचंय. काय करायचंय? सकाळी जे सूर्यकिरण कवळवून असतं का, कवळवून सूर्य एकदम कवळा, त्यावेळेस त्राटक करायचं. त्राटक बरोबर ना? त्राटक करायचं. त्राटक म्हणजे 10 ते 15 मिनिटापर्यंत त्या कवळ्या उन्हाला एकटक होऊन पाहायचं. त्याला कधी चष्मा लागत नाही. जिला लागेल असन तिचा पण नंबर अगदी कमी होऊन जाईल. काय करायचं मग? त्राटक करायचं 10-5 मिनिटं. त्राटक म्हणजे कवळा सूर्य जो असतो, लई कडक झाल्यावर नको पाहू, वशी नांदडी येईन माझ्याकडं. हा, कधी एकदम कवळा असं ऊन असताना ते उगता सूर्य पाहावा. त्याने काय होतं, आणखीन तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला आणखीन जर चष्मा लागायची भीती असेल तर भोले बाबांची कन्या असणारी जी अश्विन, ती मधी जी असते का, जिथून पाणी निघतं आणि तुम्ही पाहिलं असेल बघा, इकडून कार्तिकेय, इकडून एका बाजूला गणपती बाप्पा आहे ना, पण मध्ये कोण आहे? त्या भोले बाबांच्या कन्या. तिथं काय करायचं, तिथं आपल्या अष्टमीला पण सोमवारची अष्टमी असली पाहिजे. कोणती? सोमवारची अष्टमीला तिथं मध घ्यायचा, मध, आणि तिथं त्याला ते मध लावायचा, तोच मध घ्यायचा आणि आपल्या डोळ्याला घालायचा. डोळ्यात. कोणता? तो भोले बाबांची कन्या आहे. तिथून भोले बाबा ते जे पण भाव ठेवा बरं का, नाही तर फक्त दवाखान्यासारखं नका करू, गेले करून आले बाबा कसला फरक नाही. कारण भोले बाबांची भक्ती करत असताना सगळ्यात महत्वाचा आहे भाव. काय महत्वाचं आहे? भाव बळे आकळे एरविना कळे. परमात्मा तसा कळत नाही, तो तुमच्यावर तशी कृपा करत
नाही. आणि भगवंताला एवढंच करायचंय, तुम्हाला अर्घ्य द्यायची. बाबांना अर्घ्य देत असताना मग कसे देणार? आता अंगठ्याचा स्पर्श करायचा नाही. बिल्वपत्र कसं, आज कोणी कोणी बिलपत्ती वाहिली बाबांना पहा. म्हणून भाऊ पहा, आपले इथले किती डाक पिंपळगावचे भक्त मंडळी, एकदा जोरदार तुमच्यासाठी टाळ्या वाजवा. वा भाऊ, म्हणजे हे गाव असं झालेलं आहे ना भक्तिमय. मला असं वाटतं आज मला फुल परवानगी येईल, महाराज रात्रभर तुम्ही यांना 4 प्रहर इथंच बसून ठेवा, तेव्हा मी निवांत चालला मा कार्यक्रम. कोणला वाटतं वर हात करा, काता बंद व्हावा. केले होते वरती हात, पुन्हा खाली घेतले. त्यांना वाटतं रात्रभर चालतं, वाटतं ना काही भुका नाही लागेल. आज फराळाचं केलेलं आहे ना, ती काही येते ना आदल्या दिवसापासून तयारी चालते. उद्या एकादशी बरं का, उद्या एकादशी, आदल्या दिवशी खूप दडपून खातो आदल्या दिवशी. आणि उद्या एकादशी, उद्या सकाळीच म्हणतो आज एकादशी बरं का, घी केळी खाय, घी बोर खाय, घी रतळ खाय, आज शिवरात्र आज उपाशी. जसं एक जण मला बोलला, म्हणे महाराज मला जेवणाला दिवसाला खर्च, घरचा खर्च लय झालं तर 100-150-200 रुपये येत असं ना अख्ख्या घराला, परंतु म्हणे जर उपवास असला ना 700-800 रुपये खर्च येतो. साबुदाणा आण, तेल आण, पापड्या आण, नुसतं खायचंच. एकादश धरी तीन बकरी म्हणे चरती, काय कदच पावणार आहे काय तरी त्या. म्हणजे त्यांना कळतं कधी मध्ये दांडी बसवती, पण सोमवारी आंघोळ करायची. सोमवारी आंघोळ झाली की सकाळी आपलं पूजाचं ताट तयार करायचं. काय करायचंय? पूजाचं ताट तयार करायचं. त्याच्यामध्ये 101 बिल्वपत्र घ्यायचं. किती घ्यायचे? 101 बिल्वपत्र घ्यायचे, फुलं घ्यायचे आणि त्याच्यामध्ये असणारं पूर्ण पूजेचं सामुग्री घ्यायची. भस्म घ्यायचा, काय पूजेची सामुग्री घ्यायची. घेतल्यानंतर तिथं मंदिरात जायचं, पंचामृत घ्यायचं. पंचामृत माहिती काय काय आहे? माहिती आहे ना? साखर, दही, तूप, आणखीन मध, आणखीन एक काय राहिलं? दूध. हे पंचामृत घ्यायचं. हे पंचामृत घेतल्यानंतर बाबांना स्नान घालायचं, अभिषेक करायचा. पण सकाळी तुम्ही जे तिथं अभिषेक केला ना, तिथं आरती करायची नाही बरं का. सकाळी काय करायचं? फक्त पूजन करायचं. आणि जी बिल्वपत्र व्हायचंय ना, त्याच्या पाठीमाग जी गाठ असते का बिल्वपत्राची गाठ, ती गाठ तोडायची. गाठ म्हणजे भगवंताजवळ गाठीवाला चालत नाही. गाठ कळली का? देवाजवळ गेली पण अंतकरणात गाठी, इथं बसली पण गाठी फक्त कमीच पाहत बसती, चांगलं कमीच पाहत नाही, त्याला गाठ म्हणतात. पण स्वच्छ मन कसं ठेवायचंय? स्वच्छ. म्हणून बिल्वपत्र समर्पित करत असताना त्याची गाठ तोडायची. पहिले काय करायचंय? गाठ तोडायची. आणि ते बिल्वपत्र तुम्हाला त्या दिवशी सांगून दिलं की ते बिल्वपत्र कसं समर्पित करायचं, की त्याची जी सुईची बाजू वाटते का ती बाबांच्या लिंगावर समर्पित करायची. आणि कोणत्या दिशेला मुख करून बसायचं पूजाला? हा, उत्तर दिशेला मुख करून बसायचं. पण वेळ तिथं जर गर्दी असेल तर मग पूजा सोडू नको, कमीत कमी बाजूला तरी बसून पूजा करायची. पूजा करत असताना तिथं ती सगळी पूजा झाल्यावर पुन्हा काय करायचंय? जायचं. पण ते जे पूजाचं ताट आहे ते तसंच ठेवायचं आणि संध्याकाळी पुन्हा पूजाला यायचं डबल. बाबांच्या पूजाला आल्यानंतर तिथं 6 दिवे आणायचे. किती दिवे? 6 दिवे आणायचे. 6 दिवे लावून आणायचे. प्रसाद बनवायचा, प्रसाद. पण ज्या दिवशी सोमवार व्रत करतात त्या दिवशी काय राहायचंय? फक्त फलाहार घ्यायचा. फलाहार काय घ्यायचंय? फलाहार घ्यायचा. आणि तुमच्या पतीला घरी दिवसभर पाणी पण नाही द्यायचं. यांचं लक्षच नव्हतं, ते टाव करायला लागले लगेच. काय की त्याच काही करू नका बरं का. हा, ते फक्त ते पायासाठी म्हणत होतो मी. तर ते काय करायचे? 6 दिवे घ्यायचे आणि असणार बाबांजवळ यायचं, पुन्हा पूजा करायची, पुन्हा बिल्वपत्र समर्पित करायचं. आमच्या आपलं ज्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे ना, पंडित डॉक्टर, त्यांच्या
सुनबाई आल्या, त्यांचे नातू आले. एकदा जोरदार टाळ्या वाजा बरं त्यांच्यासाठी. आपल्या बाबांच्या मंदिराचा ज्यांनी जीर्णोद्धार केला. मग त्या निमित्तानं आपण बी थोडस उभा राहा. मी पुन्हा तुम्हाला सांगतो पुढे. चला. ओम नमः शिवाय बोलो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो. ओम नमः शिवाय. हात. ओम नमः शिवाय बोलो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो. नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो. नमः शिवाय. ऐका ऐका ऐका. देव देव. हा. शंकर भोला भाला रे, जगाचा पालनहार. 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 हे जगाचा पालनहारा तो त्रिशूळ डमरूवाला. जगाचा पालनहारा तो त्रिशूळ डमरूवाला. हे जगाचा पालनहारा तो त्रिशूळ डमरूवाला. जगाचा पालनहारा तो त्रिशूळ डमरूवाला. बोल पिनाकेश्वर भगवान की जय. शंकर भोला भाला रे, जगाचा पालनहार. 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 हे जगाचा पालनहारा तो, जगाचा पालनहारा तो कैलास मेरे निवाला. जगाचा पालनहारा तो कैलास मेरे निवाला. बोला शिवपुराण भगवान की जय. शंकर भोला भाला रे, जगाचा पालनहारा. शंकर भोला भाला रे, जगाचा पालनहारा. शंकर भोला भाला रे, जगाचा पालनहारा. जगाचा पालनहारा. जय हो, जय हो, जय हो. वाह, क्या बात है, वाह. जय हो. जय हो, जय हो, जय हो. ऐका 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 सगळ्यांना जय हो. बजाया भोलेनाथ ने सारा कैलाश पर्वत मगन हो गया है.
डमरू बजाया भोलेनाथ ने, ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश मगन हो गया। बजाया बोले हे हो सारा कैलाश हे डमरू को सुनकर जे कान्हा जी आए, कान्हा जी आए संग राधा बना। डमरू के धुन सुन कान्हा जी आए, कान्हा जी आए हे हो हे डमरू को सुनकर जे कान्हा जी, कान्हा जी आए संग राधा बना। डमरू के धुन सुन कान्हा जी आए, कान्हा जी आए वह सतियों का मन हे भी हो सारा कैलाश मगन हो गया। ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया। ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया। हे डमरू को सुनकर जे गणपत चले, गणपत चले संग कार्तिक आए। डमरू के धुन संग कार्तिक चले, गणपत चले संग कार्तिक चले। वह अंबे का मन भोले भी बाबा मगन की हो गया। कैलाश पर्वत मगन हो गया। ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया। ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया। जटाटवी कलज्ज्वल प्रवाह देवलम्य लम्बिताम्बुजं तुङ्गमाली मट्ट 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 मणिनाट मट्ट मर्वय कारचन्द्र ताण्डवं तनोतु नः शिव शिव सम्भ्रमं ब्रह्ममिलिन्द निर्धरि विलोलवीचि वल्लरि विराजमानमोदरि गद्गद्गज्ज्वलललाट पत्र पावके किशोर चन्द्रशेखरे रतीन्द्र दीप्तनम् डमरू बजाया भोलेनाथ ने, ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया। सारा कैलाश मगन हो गया। सारा कैलाश पर्वत मगन हो गया। सारा कैलाश पर्वत मगन हो। बोलो पिनाकेश्वर भगवान की जय, शिवपुराण भगवान की जय। बसा हो गया। ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा सारा पिंपळ गाव मगन हो गया। सारा पिंपळ गाव मगन हो गया। सारा पिंपळगाव मगन हो गया। आई हा रात करा. झोप झोप हा एक 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 हा हे हो नाथने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया. कैलाश पर्वत मगन झाला, पण तू काय झाली? काही काही आशा पाहू राहिल्या बाबा आवर आता. पशुपती व्रताचं ऐका, कुठपर्यंत आलो होतो पशुपती व्रत की 6 दिवे घेऊन यायचं. कुठं? बाबांजवळ 6 दिवे घेऊन यायचं. 6 दिवे घेऊन आल्यानंतर पूजन करायचं, आरती करायची. ऐकलं का? आरती. बाकीचं ध्यानात राहिलं ना, पण नाहीतर का सारा कैलास पर्वत मगन हो गया. मी गेले घरी म्हणा. काय की तिथं 6 दिवे आल्यानंतर बाबांजवळ 5 दिवे बाबांजवळ ठेवायचे. किती? 5 दिवे बाबांजवळ ठेवायचे. पण तुम्ही जो प्रसाद बनवून आणलेला आहे ना, प्रसाद बनवून, तो तुम्ही कोणता पण आणा, पण बाबांना सर्वात जास्त प्रिय आहे खीर. कोणती प्रिय आहे? बाबांना प्रिय खीर आहे बरं का. तर प्रसाद कोणता घेऊन यायचा? शक्यतो खिरीचे. आपण तुम्हाला कोणी मलिदा घेऊन येतं, कोणी काय जेच. पण ते 5 सोमवारपर्यंत तोच प्रसाद आणायचा जो आणला. मग त्यातलं काय करायचं? 5 दिवे तिथंच ठेवायचे. कुठं? बाबांजवळ. आरती करायची, 5 दिवे तिथं ठेवायचे. एक दिवा त्यातला आपल्या सोबत घेऊन जायचा घरी. घरी गेल्यानंतर तो आपण घरामध्ये एंट्री करतो ना,
तर घराच्या उजव्या बाजूला एंट्री करत असताना मध्ये जात असताना घराला उजव्या बाजूला दरवाजाच्या बाहेर तो दिवा उजव्या बाजूला ठेवायचा. घरात घुसत असताना बरं का, बाहेर येत असताना मग डाव्या बाजूला होईल. पण तुम्हाला हे पशुपती व्रत असे किती करायचे? सोमवार 5 सोमवार करायचे. काही अवघड आहे का? काहीच अवघड नाहीये. फक्त त्या दिवशी फलाहार करायचा. जो तुम्ही नैवेद्य घरी आणला त्या 3 एक नैवेद्य नाही राहतो त्याचे 3 भाग करायचे. किती? 3 भाग करायचे. त्यातले 2 भाग बाबांजवळ ठेवायचे. 2 भाग काय करायचे? बाबांजवळ ठेवायचे. 1 भाग घरी न्यायचा आणि घरी गेल्यानंतर पहिला तो जो प्रसाद घरी नेला का त्याचा उपवास सोडायच्या वेळी त्याचा पहिला घास त्या प्रसादाचा घ्यायचा. आणि जो दिवा तुम्ही दरवाजाच्या बाहेर ठेवलेला आहे का, आता तुम्ही जे मागतात का बाबांना, तुम्हाला जे काही मनोकामना आहे ज्याच्यासाठी तुम्ही पशुपती व्रत करतात, जी इच्छा पूर्ण व्हावी अशी वाटत असेल तुम्हाला, ते त्या दिव्याला सांगायचंय. कोणाला? दिव्याला सांगायचं आहे. तुम्हाला जे काही दुःख असेल ते बाबांना तिथून पोहोचवतो. बाबांना तुम्ही फक्त तिथं सांगायचं जे काही, ज्याच्यासाठी बाबा आम्ही हे व्रत करतो ते फळाची प्राप्ती होणार. पण हे करत असताना सगळ्यात महत्वाचा असतो भाव. काय असतो? भाव असतो. ज्यांना पुत्रप्राप्ती नसेल होत त्यांच्यासाठी पण शिवपुराण मध्ये आलेलं आहे. सांगू का? पण काय असतं, आता शिवपुराण मध्ये असं भरपूर आलेलं आहे की असं करा तेव्हा असं होईल. पण हे काही आता तुम्ही अनेक ठिकाणी पाहिलं असेल की जसं व्रत केलं त्यांना रिझल्ट पण तसा झाला. इथं जालन्याजवळ आमची कथा झाली होती. कुठं? जालन्याजवळ कथा झाली. तर तिथं त्यांना एक व्रत सांगितलं होतं की मृत्युंजय मंत्राचं व्रत सांगितलं. बाबांजवळ ते मृत्युंजय मंत्राचा पाठ करायचा आणि तो मृत्युंजय मंत्र 1000 वेळा त्याचं उच्चारण करायचं. 1001 वेळा. किती वेळा? 1001 वेळा. जर मृत्युंजय मंत्राचा पाठ केला तर मृत्यूवर विजय प्राप्त होतो. काय होतो? विजय प्राप्त होतो. तिथं त्या स्त्रीला आपल्या पिशवीला कॅन्सर झालता. पिशवीचा कॅन्सर. कोणता? पिशवीचा. तर डॉक्टरनी त्यांना सांगितलं होतं की म्हणे, म्हणजे तिची भक्ती पहा, तिला सांगितलं होतं की तू थोड्या दिवसाची पाहुणी, कधी जाशील काही सांगता येणार नाही. डॉक्टरना घरी पाठवून दिलं होतं. पूर्णपणे ती बिमार होती. तिचं ना गोळ्या ना डॉक्टर काहीच, तिला कॅन्सर सांगितला होता बरं का. हे माझ्या जीवनातलं सांगतो मी, माझ्या जीवनात जे घडलं ते सांगतो. इथलं महांकाळ वडगावचं पण एक उदाहरण आहे, लांबचं नाही. तुम्ही तिथं जाऊन पण माहिती घेऊ शकतात. त्यांनी पण तेच केलं. त्यांचा मुलगा ही अशा परिस्थितीला होता की तो म्हणजे जायच्या स्टेपला होता. पण ते म्हणे महाराज आम्ही कथा ऐकली आणि तिथं जाऊन फक्त जसं तुम्ही सांगितलं का म्हणे तसंच त्यांच्या मुखामध्ये त्या तिच्या मुलाचं लग्न झालेलं आहे. पण तो असा बिमार होता, काहीतरी त्याला लिव्हरचा कोणता तरी प्रॉब्लेम होता. पण तिने ते मृत्युंजय मंत्राचा पाठ केला, ते जल घेतलं आणि ते आपल्या मुलाच्या मुखात सोडलं. तर तो आता ह्या घडीला क्लिअर आहे. आणि ती जी स्त्री का, तिला डॉक्टरनी घरी पाठवून दिलं. ज्यावेळेस डॉक्टरची हिंमत संपत्ती तेव्हा डॉक्टर काय म्हणत असतो, आता हे देवाच्या भरोश्यावर म्हणतो की नाही, सगळं नंतर देवाच्या भरोश्यावर आहे. तर मग तिला तेच सांगितलं होतं, तू थोड्या दिवसाची पाहुणी, पण तिनं तेच केलं होतं. आणि मी तुम्हाला बाहेरचं नाही, शिवपुराण मधली कथा सांगतो की काळावर ही विजय प्राप्त करणारी कथा आहे. ऐका, गोड कथा आहे. कुंड नावाचे ऋषी आहे आणि त्यांना ते दोघं पती पत्नी आहे. त्यांना पुत्र प्राप्ती नाही. पुत्र प्राप्ती नाही. खूप गोड कथा आहे. चित्त देऊ नये का. बोलो पिनाकेश्वर भगवान की जय. असणार त्या मृकुंड ऋषींना
पुत्रप्राप्ती नाहीये. काय नाहीये? पुत्रप्राप्ती नाहीये. त्यांनी भोले बाबांची भक्ती केली, तपश्चर्या केली, बाबा प्रसन्न झाले. त्यांना बाबा प्रसन्न झाले. पण बाबा प्रसन्न झाले तर ते म्हणे, बाबा आम्हाला पुत्र प्राप्ती नाहीये, आम्हाला पुत्र पाहिजे. काय पाहिजे? पुत्र पाहिजे. बाबांनी सांगितलं, माझ्याकडे 2 पुत्र आहेत, तुमच्या नशिबात द्या. किती आहे? पण त्यातला मी तुम्हाला एकच देईल. काय देईल? एक देईल. म्हणे तो एक असल, तुम्हाला जो लागतो तो घ्या. एकाचं आयुष्य आहे 200 वर्ष. किती आहे? 200 वर्ष. आणि एकाचं आयुष्य 16 वर्ष. पण ज्याचं आयुष्य 200 वर्ष आहे ना, ज्याचं आयुष्य 200 वर्ष आहे ना, तो मुलगा म्हणजे वाईट, त्याचं कृत्य कसं राहील? वाईट राहील. तो नशा करील, तो जुगार खेळेल. आणि दुसरा जो 16 वर्षाचा राहील ना, त्याचं आयुष्य 16 वर्ष राहील, पण तो गुणी राहील आणि हुशार राहील. काय सांगितलं? रुकुंड ऋषींना सांगितलं, एक आहे 16 वर्षाचा, पण तो गुणी राहील, आणि जो 200 वर्ष तो नालायक राहील. मग आता तुम्ही सांगा, तुम्हाला मुलगा नेमकं 100 वर्षाचा पाहिजे का 10 वर्षाचा असावं पण गुणी पाहिजे? आपलं बी उत्तर द्या ना. काय असणार आहे? बाबा 10 वर्षाचा असू दे, पण त्याला नशा नसू दे, त्याने आईबापाचं नाव रोशन करावा, एवढीच इच्छा असती ना. आता ह्या मुकुंड ऋषींना तीच इच्छा आहे. त्यांनी सांगितलं 200 वर्ष जगून, त्यांनी 200 वर्ष जगूनही जर आईबापाचं नावच खराब करायचं आहे, तर असा पुत्र नको. तुम्ही अहिल्याबाई होळकरांची मूर्ती बसवली ना, पुतळा. त्यांचं उदाहरण पहा. अहिल्याबाई होळकरांनी आतापर्यंत कितीतरी शाळेवर, कितीतरी पारावर, कितीतरी मंदिरांवर अहिल्याबाई होळकरांचं नाव आहे. परवाच्या दिवशी पुतळा बसवला, आनंदाची गोष्ट आहे. पण त्यांच्याकडून शिकायला भेटतं की त्यांच्या मुलांनी फक्त एकदा काही चोरी का काहीतरी केलं होतं. फक्त काय केलं होतं? चोरी का काहीतरी वाईट वागला. पण त्यांनी हा विचार केला की हा मुलगा पुढे चालून माझं नाव खराब करीन, हा संस्कृती खराब घालीन. अहिल्याबाई होळकरांनी स्वतःचा मुलगा मारला. कारण काय? कारण तो नीट वागणार नाही म्हणून. आणि आज तो मुलगा नसता मला, तर अहिल्याबाई होळकरांचं इथं नाव असतं का? म्हणजे वाईट मुलगा नकोय आपल्याला. काय? बाबांना हेच मागायचंय, बाबा आम्हाला पुत्र दे, आम्हाला पुत्र दे. पण तो कसा असावा? गुणी असावा, गुणी. पुत्र द्यावा ऐसा गुंडा, पुत्र द्यावा ऐसा गुंडा, पुत्र द्यावा ऐसा गुंडा, ऐसा गुंडा. पुत्र द्यावा ऐसा. मला काय मागावा? पुत्र द्यावा ऐसा गुंड. पुत्र असा द्यावा का ज्याचा तिन्ही लोकांमध्ये नाव व्हावा. नाहीतर वाईट वागणार असेल तर पुत्रच नको. देवाला काय म्हणायचं? सुगंधिं पुष्टिवर्धनम् बंधनात् मृत्युर्मोक्षीयमामृतात्. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्युर्मोक्षीयमामृतात्. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्युर्मोक्षीयमामृतात्. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्युर्मोक्षीयमामृतात्.
अमामृतात् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्युर्मोक्षीयमामृतात् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्युर्मोक्षे अमामृतात् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्युर्मोक्षीयमामृतात् त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्युर्मोक्षे अमामृतात् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्युर्मोक्षे अमामृतात् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्युर्मोक्षे अमामृतात् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्युर्मोक्षे अमामृतात् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्युर्मोक्षे अमामृतात् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्युर्मोक्षे अमामृतात् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्युर्मोक्षे अमामृतात् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्युर्मोक्षे अमामृतात् पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्युर्मोक्षे ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्युर्मोक्षे अमामृतात् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्युर्मोक्षे ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्युर्मोक्षे अमामृतात् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्युर्मोक्षे अमामृतात् ॐ नमः शिवाय बोलो ॐ नमः शिवाय 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 ॐ नमः शिवाय बोलो काळ जवळ आला परंतु वाटलं ना आपण मोक्षाला आलो वाटलं का डोळे उघडल्यावर वाटलं की नाही तुम्ही वेगळ्या दुनियात आल्यासारखं ज्यांनी डोळे बंद केले त्यांनी वर हात करा बरं कोणाला वाटलं असं वा तर मृत्युंजय मंत्र हा आपल्याला आपल्या मृत्यूवर विजय प्राप्त करणार आहे मार्कंडे मुनींनी तपश्चर्या केली सुरू केली मंत्र जप सुरू केला मंदिरामध्ये मार्कंडेय मुनींनी सुरू केला इकडं काळ दरवाजामध्ये येऊन थांबला काळ जसा दरवाजामध्ये थांबला काळ मध्ये प्रवेश करत नाही काळ करतो काय काळाने फास तयार केला फास काय तयार केला
कारण बाबांच्या मंदिरात काळ घुसन. काल उसका क्या बिघाडे जो भक्त हो जोराने. काल उसका क्या बिघाडे जो भक्त हो जोरात जोरात. महाकाल का एकदा जोरात म्हणायचा. काल उसका क्या बिघाडे जो भक्त हो. वा. कारण जो महाकाल भगवंताचा भक्त आहे, काळ त्याचं काही बिघडील काहीच बिघडू शकत नाही. तिथं तो काळ बाहेर उभा आहे, परंतु त्यांनी फास घेतला आणि मार्कंडे मुनींकडे फेकायला लागला. मार्कंडे मुनी 12 वाजले, वेळ झाली, काय आता जायचा दिवस आहे. पण फास फेकत्या क्षणी मार्कंडे मुनींनी बाबांच्या पिंडीला घट्ट पकडून राहिले. काय केलं? घट्ट पकडून राहिले, सोडित नाही. काळ इकडं लागन तेवढा जोर लावतो, काय बाहेर ओढवण्याचा प्रयत्न करतो, पण घट्ट पकडून राहिले मार्कंडे मुनी, सोडत नाही. काळ ओढतोय ओढतोय आणि मार्कंडे मुनींनी घट्ट पकडलं आणि सुरू केलं. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्युर्मोक्षीयमामृतात्. त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्युर्मोक्षीयमामृतात्. मार्कंडे मुनींनी घट्ट पकडलं. इकडं काळ ओढायला लागला, पण काळ ओढल्या जाईना. का? कारण इथं तो काळाचाही काळ उभा आहे. महाकाल उसका क्या बिघाडे जो भक्त हो महाकाल का. फासा फेकतोय आणि त्यावेळेस मार्कंडे मुनी फक्त ह्या मंत्राचा जप करतात. तुम्हाला एक वाक्य सांगू, तुम्ही तुमच्या कोणी पाहुण्यात असू द्या, तुमच्या घरात कोणी असं तुम्हाला वाटलं की ही व्यक्ती 2-4 दिवसामध्ये जाणार आहे, त्याने काहीच नका करू. शुद्ध भाव ठेवा. जिथं तुम्ही असणारं बाबांचं मंदिर असन जवळ, तर मंदिरात या, अथवा आपल्या पूजा घरामध्येच बसा. तिथं असणारा गावरान तुपाचा दिवा जाळवायचा. काय करायचं? आणि ह्या मंत्राचा जप करायचा. तुम्हाला लगेच असा रिझल्ट येईल. मला जीवनामध्ये 5-7 वेळा आलेला आहे. सत्य बोलतो बरं का, खोटं नाही. नारदाच्या गादीवर आहे. ह्या मंत्राची ताकद एवढी आहे की तुम्हाला कोणालाही तुमच्या परिवारात तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे ना. मी तुम्हाला 2 उदाहरणं ते सांगितले की त्या मृत्यूवर विजय प्राप्त करणारे भोलेनाथ आहे, बाबा आहे. तर त्यांची एवढीच भक्ती करा, एवढंच नामचिंतन करा, आणि हेच केल्याने काय होणार आहे? तुमचा काळावर विजय. पण तुम्हाला मी काय सांगितलं, तिथं असणारे 2 पुत्र होते, पण मागितला काय? काय? जो चांगला पुत्र आहे 16 वर्षाचं, त्याने तिथं फक्त मंत्र जप केला आणि साक्षात भोलेनाथ तिथं प्रगट झाले आणि काळाला तिथून दामटून लावलं. हे भोले बाबांची कमाल आहे. काय? तेव्हा भक्त व्हायचं तर कोणाचं व्हायचंय? भोले बाबांचं भक्त व्हायचं. जप करायचा. जर तुम्हाला जर भीती वाटते मृत्यूची, तुम्हाला जर चांगला मृत्यू पाहिजे असेल, तर महादेवाची भोले बाबांची भक्ती करायची. आणि कशी करायची? अंतकरणातून करायची. काय? आज तुम्ही शिवरात्र आहे, खूप सारी भक्ती केली. काय? कोणी अभिषेक केला, कोणी बिल्वपत्र समर्पित केले, सगळ्यांनी आपापले केले. पण ही शिवरात्र कधीपासून साजरी व्हायला लागली? कधीपासून? मी घड्याळाकडे पाहिलं की तुम्ही हसत का म्हणून. काल आपली कथा इतक्या वेळ झाली, पण कोणालाच कळलं नाही ना. आता पण किती 8:30 वाजले वाटतं. भगवंताची लीला, भगवान भोले बाबांची लीला, बाबांची तुम्हाला सुंदर. बाबांनी ही रास क्रीडा केली होती. काय केली होती? रास क्रीडा. सगळ्यांना आनंद घ्यायचा आहे ना रास क्रीडेचा. पण ज्यावेळेस बाबांनी रास क्रीडा कोणासोबत केली? कन्हैया सोबत. कन्हैया सोबत म्हणजे राधा राणी आणि कन्हैया रास क्रीडा करायची होती. रास क्रीडा म्हणजे काय माहिती ना तुम्हाला? भगवंत रास क्रीडा
करायचे पण तिथं बाबाला येण्याची इच्छा होती. कुठं? रासलीलेमध्ये. पण तिथून काय झालं, पार्वती माता निघाल्या व्यवस्थितरित्या आवरून. पण तेवढ्यात बाबा म्हणते, पार्वती अगं कुठं चालली? हाँ एक दिन वो भोले भंडारी बन गए वे ब्रज नारी गोकुल जय हो। में आ गए, गोकुल में आ गई ने। एक दिन वो गोकुल में आ गई, गोकुल में आ गई, गोकुल में आ गई। एक दिन वो भोले भंडारी बन के ब्रज नारी गोकुल में आ गए, गोकुल में आ गए। पार्वती भी ऐका, ऐका, ऐका. भगवंतानी आपल्याला हे आनंद घ्यायचा आहे ना, आपण उभं राहिलं. कारण आता भजन ही रासलीला करण्याची इच्छा झाली. बाबांना इच्छा झाली, पार्वतीला विचारू लागले. काय विचारू लागले? पार्वती अगं कुठं चालली? म्हणे रासलीलेला. बाबा म्हणे मला पण यायचं. मला यायचं म्हटल्यावर पार्वती माता बोलते, बाबा तिथं पुरुषांना जागा नाही. मग इकडं कृष्ण कोण आहे? म्हणे नाही, तेवढा एकच पुरुष फक्त. भगवंता काय म्हणे? तेवढा एकच पुरुष. आणि भगवान भोले बाबा आणि हरिहरा भेद नाही, नका करू वाद, दोन्ही एकच आहे बर का. काय? शिवराम नाही भेद. आणि असणार इथं सांगितलं की बाबा म्हणतात पार्वतीला मला पण यायचं. म्हणे तिथं तुम्ही चालणार नाही. एकदा बाबांना असंच कृष्ण जन्म झाला का तेव्हा बाबांना भेटण्याची इच्छा झाली. कोणाला? बाबा काय असे भेटीला, कन्हैयाच्या भेटीला कधी पण जातात. ज्यावेळेस बाबांना भेटण्याची इच्छा झाली, बाबांनी आणि काक भुशुंडी कोणाला भेटायला निघाले? कन्हैयाला भेटायला. कन्हैयाचा जन्म झाला आणि बाबा आणि काक भुशुंडी निघाले. काक भुशुंडी बाबा आता आले तिथं. काय? काक भुशुंडी आणि बाबा आले, परंतु तिथं आता जायचं कसं म्हणून बाबांनी काय केलं? आपलं भविष्य केंद्र बनवलं. भविष्य सांगणारं केंद्र. कोणी? भोले बाबांनी. बोलो पिनाकेश्वर भगवान की जय. बाबांनी ते केंद्र केलं भविष्य सांगणार. कारण बाबांना जायचं होतं कन्हैयाजवळ, म्हणून तिथं केंद्र तयार केलं. तर लोकांची लाईनी लागायला लागली. बाबा काय सांगायचे? बाबा फक्त भविष्य पाहिजे. बाबा म्हणायचे आज आता तुम्ही माझ्याकडे हाताना मी सांगू शकतो. आज साबुदाणा खाल्ला ना? तू खाल्ला की नाही? आज रताळे खाल्ले की नाही तुम्ही? पहा बरं, मला पण कळतं की नाही. बाबा असंच करायचे, सगळ्यांना सांगायचे आज तू ही भाजी खाल्ली. लोक लगे गर्दी बाबांकडं. काय? बाबांकडं खूप सारी गर्दी व्हायची. पुन्हा बाबा सांगायचे असं करता करता. पण इथं काय झालं? इथं असणार वसुदेव देवकींचे पुत्र आहे. कोण? कन्हैया. वसुदेव देवकीचे पुत्र. पण सांभाळ कोण करीत होत? बोला ना. नंद राजा आणि यशोदा मैया. मग आता यशोदा मैयाला बोलू लागले. सगळे गेले. मैया अहो असणार तिथं भविष्य पाहणारा आलेला आहे, तुमच्या मुलाचं भविष्य पाहायचं का? यशोदा मैया म्हणे हो पाहायचं. आणा ना बोलून मग. म्हणून तिकडे बाबा तीच वाट पाहत होते. बाबा म्हणे ठीक आहे, इकडे लईनी लागेल होत्या बाबांकडे भविष्य पाहणाऱ्यांच्या. काय? हात दाखवायला. पण जसं बाबांकडे निरोप आला आणि बाबा म्हणे चला आपलं झालं. बाकीचे लोक म्हणे बाबा आमचं सांगा ना भविष्य. बाबाने सामान्य रूप धारण केलेलं होतं बरं का. काय? बाबा म्हणे आता मला माझं भविष्य पाहू द्या, तुम्ही तुमचं पाहून घ्या. बाबा निघाले. बाबा गेले आणि जेव्हा असणार पाहिलं म्हणे मधी गेले तर मधी म्हणे फक्त कोणाला एंट्री? काकभुशुंडी सोबत होते. कोण होते? काकभुशुंडी हे सोबत होते. पण त्यांनी सांगितलं मधी फक्त एंट्री एकालाच भेटल. कोणाला? मेन कोण आहे म्हणे तुमचा? म्हणे बाबा हे भविष्य पाहणारे. म्हणे हा यांना एंट्री. काकभुशुंडी म्हणते बाबा माझं काय आहे? बाबा म्हणे थांब थोडंच, मी एकदा मला मध्ये जाऊ दे. मध्ये गेले तर बाबांनी असणार कन्हैयाला आपल्याकडं घेतलं, मांडीवर घेतलं. काय? बाबांनी कन्हैयाला मांडीवरती घेतलं
आणि काकभुशुंडी इकडे बाहेरच ना. काकभुशुंडी पण तेवढ्यात झालं काय, मैया राणी बोलते, बाबा सांगा माझ्या पोराचं भविष्य. मग ते म्हणे मी सांगतो, पण ते सगळे ग्रंथ त्यांच्याकडे म्हणे बाहेर आहे, त्यांच्याकडे त्यांना बोलून आणा. त्यांना बोलून आणलं आणि त्यांनी पण भविष्य. मग दोघ जण म्हणे तिथं मनोमन काकभुशुंडी म्हणते, बाबा बरं झालं मला पण दर्शन दिलं. मनोमन बाबा म्हणते, नम पार्वती पतये हर हर महादेव. आणि पुढं कन्हैयाचे एकाने घेतलं हात पायाला, बाबांनी घेतले हात. आणि काकभुशुंडी म्हणे, बाबा हे हात पाहणारे, मी हे पायाचं भविष्य पाहणार. म्हणून त्यांनी पाय धरले. इथं असं झालं काय, इथं हे झालं. आणि नंतर आता बाबांना पुन्हा काय इच्छा झाली, काय रास लीलेमध्ये येण्याची इच्छा झाली. रास लीलेमध्ये काय कोणी असं भरपूर येत होते. ज्यावेळेस असणाऱ्या त्या गोपिका स्नान करत होत्या कुंडामध्ये, भगवंतानी त्यांचे वस्त्र चोरले होते. गोपिका स्नान करत होत्या त्यावेळी वस्त्र का चोरले होते, कारण त्या निर्वस्त्र होऊन स्नान करत होत्या. पण तिथं वस्त्र चोरले तर ते म्हणते, कान्हा आमचे वस्त्र दे, आमचे वस्त्र दे. त्यावेळेस कन्हैयाने सांगितलं की याच्यानंतर कधीच निर्वस्त्र होऊन स्नान करू नाही. का नाही करू, कारण पाणी हे कोणती देवता आहे, पाणी कोणती देवता आहे, वरुण देवता. म्हणे यांचं वरुण देवताचं जर आपण निर्वस्त्र होऊन जर स्नान केलं तर ते वरुण देवताचा अपमान केल्यासारखं आहे. काय, निर्वस्त्र होऊन ना कुठं तीर्थाच्या ठिकाणी ना कुठंच निर्वस्त्र होऊन आंघोळ करू नाही. आता इथं त्यांना त्या गोपिका म्हणे, बा पण आम्हाला रासलीला करायची म्हणे. मग रासलीला होईल त्या वया, त्यांना सांगितलं, त्या पण रासलीलेत आल्या. आणि असणार आता म्हणे आणखीन रासलीलेमध्ये कोण कोण येईल होतं, ज्यावेळेस रामप्रभू चालले होते ना. तुम्ही झोपा यायला लागल्या का थोडं, नाही ना, एकदा जागेवर हात वरती करा. आणि जागेवर बाबांसाठी आज काय शिवरात पूर्ण रात्र चालणार आहे आज कथा. तू किती नाटक कर सोडत, हा आज कारण जय हो. पार्वती मातेला, पार्वती अगं कुठे चालली म्हणे, रासलीला करायला. काय रासलीला करायला म्हणे, मला येऊ दे. बोले बाबा म्हणे तिथं फक्त पार्वती माता बोलते तिथं फक्त स्त्रिया, फक्त तिथं रासलीलेमध्ये कोण आनंद घेणारे. बाबांनी सांगितलं पण मला पण आनंद घ्यायचा आहे. मग म्हणे मला पण साडी घाल. बाबांनी पण साडी घातली. आता सगळे उभा राहा, सगळ्यांनी गोल गोल रिंगण करा. की बीच में बारी हमें दिखा दो कर आ गई वो बोले बारी बन करके गोकुल में आ गई, गोकुल में आ गई. सगळ्यांनी एक सोबत सोबत जय हो. बोले बाबा, हा बोले बाबा खेळा, नाच आनंद घ्या. बाबा जय हो, जय हो. पार्वती माता आनंद घ्या. जय हो, जय हो. गोल गोल रिंग, हा पावले, हा ओ मेरे भोले स्वामी कैसे जा अपने
साथ में। मोहन के सिवा कोई पुरुष न जाए उस रात में। हंसी करेगी वृद्धि ना एक दिन वो बोले भंडारी बोले हात वरती. जय हो. 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 वाह, वाह, क्या बात. जय हो. जय हो. जय हो. ऐका, 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 ऐका. बम बम बोले बम बम बोले बम 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 आ बम बम बोले बम बम बोले बम 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 बम. सगळ्यांनी आग आलो. ए बम बम बोले बम बम बोले बम 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 आ बम बम बोले बम बम बोले बम 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 बम. ए बम बोले बम बोले बम 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 आ बम बम बोले बम बम बोले बम 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 बम. आग वरती. बम बोले बम बोले बम 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 आ बम बोले बम बोले बम 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 बम. बम बोले बम बोले बम 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 बोले बम बोले बम 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 बम. बम बोले बम बोले बम 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 आ बम बोले बम बोले बम 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 बम. ए बम बोले बम बोले बम 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 आ बम बोले बम बोले बम 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 बम. एक एक एक. बम बोले बम बोले बम 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 आ बम बोले बम बोले बम
बोलो राधे 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 बोलो राधे राधे हे हो आदर. बोलो पिनाकीश्वर भगवान हर हर महादेव. बसा, बसा, बसा. श्री सोमनाथंच श्रीशैल्य मल्लिकार्जुन उज्जैनी ते महाकाल ओंकार ममलेश्वरम परल्यामयजनातंच डाकिन्यं भीमशंकर सेतुबंदे तु रामेशं नागेशं दारुकामहि वाराणस्यातु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं च शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यते. असणार हे 12 ज्योतिर्लिंग सौराष्ट्री सोमनाथंच श्रीशैल्यम मल्लिका. आपल्याला एवढा वेळ नाही आहे 12 पाण्याचं, पण पहिलं पाहू 2च मिनिटाचे ऐका. सोरटे सोमनाथ म्हणजे असणार हे कुठे गुजरातला आहे. सोरटे सोमनाथ कुठे गुजरातला आहे. गुजरातला सोरटे सोमनाथ हे ज्योतिर्लिंग आलं कसं तर हे असणार दक्ष प्रजापतीला 27 कन्या नक्षत्र होत्या. किती 27 नक्षत्र. तर ते चंद्रासोबत त्यांचा विवाह लावून दिलता. कोणासोबत चंद्रासोबत. चंद्रासोबत विवाह झाला परंतु असणार चंद्राने 27 कन्यांसोबत विवाह होता पण तिथं चंद्र फक्त एकाच पत्नीवर प्रेम करीत होते. बाकीच्या 26 कन्या पत्न्यांवर प्रेम करीत नव्हते. ती होती रोहिणी. फक्त रोहिणीवर प्रेम करणार कोण चंद्र. पण हे दक्षाला कन्यांनी सांगितलं वडिलांना सांगितलं की म्हणे असणार आमचे पती चंद्रमा हे काय फक्त रोहिणीवरच प्रेम करतात आमच्यावर प्रेम करत नाही. प्रेम करत नाही म्हटल्यावर महाराज दक्षाला क्रोध आला आणि दक्षाने चंद्राला शाप दिला की काय होईल तुला शेष रोग होईल. काय होईल तुला रोग होईल. कारण असणार जसं सांगितलं तसं काय म्हणे चंद्राची पूर्ण शीतलता नष्ट झाली. क्षयरोग म्हणजे शरीराचा. चंद्राची शीतलता नष्ट झाली आणि असणार चंद्रमाने तिथून आता शीतलता नष्ट झाली पण चंद्राने मग करायचं काय म्हणून मग सांगितलं भोले बाबांची भक्ती करायची. चंद्रमाने भक्ती केली. सरळ पाहून घेऊ वेळ नाही बरं का. तर चंद्रमाने भक्ती केली भोले बाबांची. बाबांची भक्ती केली. बाबा प्रसन्न झाले. चंद्रमा बोलू लागला की बाबा माझी शीतलता गेलेली आहे. पण कोणी शाप दिलेला होता बाबांनी सांगितलं माझ्या सासरेने शाप दिलेला आहे. कोणी दिलेला आहे सासरीने शाप दिला. तो काय वापस घेता येणार नाही. परंतु चंद्रमाला सांगितलं की तुला असणार 15 दिवस तुझे किरण वाढत वाढत जातील आणि 15 दिवस अमावस्याला चंद्र राहतो का पौर्णिमाला पूर्ण चंद्र असतो. पण पौर्णिमेपासून चंद्र अमावस्यापर्यंत पूर्ण कमी कमी होत जातो आणि पुन्हा पूर्ण शाप गेला नाही. पण जी पौर्णिमाला चंद्र असल्यावर हे मन आहे का मन प्रसन्न असतं पौर्णिमेला. पण अमावस्याला मन काय भटक म्हणू काही बराचसे बघा. अमावस्याला मन चित्त आहे का चोऱ्याला बड्या होणार तर अमावस्याच्या पिरियड मध्ये तेवढ्या 2-4 दिवसामध्ये काळी रात्र राहते ना ती. आणि पौर्णिमाला काय पौर्णिमाला ही शीतलता हृदय हे एकदम शीतल असतं म्हणून पौर्णिमा. आणि
अमावस्याला मग चोऱ्या कुठं काही ऍक्सिडेंट वगैरे ते मन तिथं स्थिर नाही होत. पण इथं असणार मग भोले बाबाला प्रसन्न केलं चंद्रमानी आणि बाबांनी सांगितलं असं राहील. आणि पण मग चंद्रमा म्हणे बाबा असणार तुम्ही इथंच. चंद्रमानी पार्थिव शिवलिंगाची बाबांची ते सोरटे सोमनाथ आहे का तिथलं पूजन केलं आणि बाबांना सांगितलं तुम्ही इथंच आता जगाच्या कल्याणासाठी इथं थांबा. म्हणून सोरटे सोमनाथ आज तिथं ज्योतिर्लिंग चंद्रमा बरोबर सोरटे सोमनाथ भगवान की जय. आणि तुम्हाला त्र्यंबकेश्वर ह्या ठिकाणचं मी पहिल्या दिवशी कथा सांगितली ध्यानात आहे ना? कोणाकोणाच्या ध्यानात आहे? कोणाच्या ध्यानात नाहीये? गौतम ऋषी आणि अहिल्यांची पहिल्या दिवशी ज्या होत्या त्यांनी ऐकले असं. गौतम ऋषीने आणि अहिल्याने असणारी ही नदी आणलेली आहे. त्यांनी कोणाची तपश्चर्या केली? ती वरुण देवताची तपश्चर्या केली. त्यांना कुंड दिलं. भोले बाबा प्रसन्न झाले. नंतर त्यांनी त्यांचा गोहत्या लावण्यासाठी गोहत्या लावली. नंतर 3 परिक्रमा करायला लावल्या. नंतर भोले बाबाला प्रसन्न करायला लावलं. गौतम ऋषीने भोले बाबाला प्रसन्न केलं आणि नंतर बाबांनीच त्या तीर्थाला हात लावला. तेच नदी म्हणून